नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 14 जुलै 2025 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुंदरलाल चौकातील गॅस पंपामागे एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली आहे. त्याची नस कापलेली असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास आता फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत. अमरावती शहरातील सुंदरलाल चौकाजवळील गॅस पंपाच्या मागील बाजूस सकाळी एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. स्थानिक नागरिकांना रक्ताच्या थारोड्यात एक व्यक्ती पडलेली दिसली, ज्याच्या मनगटाची नस कापलेली होती. तात्काळ या घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर अवस्थेतील या व्यक्तीला तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. 61 वर्षीय राजेंद्र मेटकर असे मृत व्यक्तीचे नाव असून ते अमरावती शहरातीलच रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राजेंद्र मेटकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली, या दिशेने आता फ्रेजरपुरा पोलीस कसून तपास करीत आहेत. घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल या प्रकरणाच्या तपासात महत्वाचे दुवे ठरणार आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून मृताच्या कुटुंबियांची आणि जवळच्या लोकांची चौकशी केली जात आहे. सदर व्यक्ती हे सिनियर सिटीजन आहेत. त्यांचा मृतदेह जो आहे तो घरात मिळून आला. त्यांचं वय जास्त आहे आणि याबाबत अपमृत्यू दाखल करण्यात आलेला असून त्यांची जी मृतदेह आहे तो पुढील तपासणी कामे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी, इरविन हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेला आहे. त्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार. प्रथमदर्शनी तो अपमृत्यू आहे. या घटनेमुळे शहरात एकच चर्चा सुरू आहे. राजेंद्र मेटकर याच्या मृत्यूमागे नेमके काय गूढ आहे हे पोलीस तपासातूनच समोर येईल. एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशाच्या वाटणीतून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. अमरावतीच्या SRPF कॅम्पच्या मागे एका ब्रिटिशकालीन क्वार्टरमध्ये या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरावतीमध्ये पैशाच्या वाटणीतून एका मित्राची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या DB स्क्वॉडने एका संशयित मुलाला ताब्यात घेतले होते. या अल्पवयीन मुलाने चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. तब्बल 12 दिवसांपूर्वी त्याने आपल्या 4 मित्रांसोबत मिळून एका मित्राची हत्या केल्याची कबुली दिली आहे. ही घटना समोर आल्यानंतर फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरसाट यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 12 दिवसांपूर्वी या 5ही मित्रांना एक क्रेडिट कार्ड सापडले होते. या क्रेडिट कार्डचा वापर करून त्यांनी सोने खरेदी केले. त्यानंतर ते सोने विकून मिळालेल्या पैशांची वाटणी करण्यासाठी हे 5ही मित्र SRPF क्वार्टर कॅम्पजवळील जंगलात गेले. तिथे त्यांनी एकत्रित दारू प्यायली. दारू प्यायल्यानंतर
पैशांच्या वाटणीवरनं त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला आणि याच वादातून 4 मित्रांनी मिळून रिझवान मुलानी या अल्पवयीन मित्राची हत्या केली. गुन्हा कोणालाही कळू नये याकरिता मृतदेह एसआरपीएफ कॅम्पच्या मागे असलेल्या एका ब्रिटिशकालीन सेप्टिक टँकमध्ये टाकण्यात आला. मृत रिझवान हा पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथील घरकुल कॉलनीमध्ये राहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. माहिती भेटल्यावर आम्ही घटनास्थळी आलो आणि बॉडी आत्ता काढलेली आहे आणि ते PM करून सध्या आता मशानभूमीत नेणार आहे. काय चित्र होतं आपण आल्यानंतर इथे म्हणजे असं? तर मी तर काही पाहू शकलो नाही, फोटो काढलेले आहे. अजून कोणाकोणा डॉक्टरांना वगैरे टीमला बोलवलं होतं इथे? इरविन दवाखान्यातून बोलावलं होतं राठोड डॉक्टरांना, त्यांनी PM केलेलं आहे. फ्रेजरपुरा पोलीस सध्या या घटनेतील उर्वरित 3 आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे अँटी चेन स्नॅचिंग आणि विविध याच्यात शोध घेत होते. त्यावेळी त्यांना काही संशयित तरुण हे पळून जाताना दिसले. त्यांना थांबवून ज्यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यावेळी त्याच्यामध्ये विधी संघर्षित बालक होता आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी आमचा नशा करत असताना चोरीच्या पैशावरून आपल्या इथे जे टेकडी आहे या टेकडीच्या तिथे त्यांनी त्याचाच एक मित्र रिझवान नावाचा त्याचा डोक्यावर मारून त्याचा लोखंडी पाईप आणि रॉडने मारलेला आहे आणि मारून त्याचा खून केलेला आहे. आणि ती बॉडी जी आहे त्याची मैताचा मृतदेह त्यांनी त्या टेकडीवरच्या जी एक जुनी वास्तू आहे त्याच्या टँकमध्ये म्हणजे पाण्याची टाकी किंवा अशी जी टाकी आहे त्याच्यामध्ये फेकून दिलेला आहे. या घटनेवरून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सर्व जे आरोपी आहेत एकूण त्या सर्व आरोपितांचा एक विधी संघर्षित बालक ताब्यात असून इतर आरोपितांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. हत्याचं कारण अजून संपूर्ण समोर यायचं आहे, कारण या घटनेबाबत आत्ताच FIR दाखल करून तपास सुरू केलेला आहे. परंतु त्यांच्यामध्ये काही चोरीचे पैशाच्या वाटपावरून वाद झाला होता आणि नशा करत असताना त्यांनी मारामारी केली आणि त्याच्यातून त्याचा मर्डर किंवा खून त्यांनी केलेला. ही होती पैशाच्या वादातून झालेल्या हत्येची धक्कादायक बातमी. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून उर्वरित आरोपींना लवकरच पकडण्यात येईल अशी अपेक्षा आहे. या घटनेने मित्राच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. बडनेरा शहरातून आलेल्या एका धक्कादायक बातमीबद्दल माहिती देणार आहोत. बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे, जिथे एका 32 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास नवी वस्ती येथे ही हृदयद्रावक घटना घडली. निलोफर शेख समीर वय वर्ष 32 या महिलेची अज्ञातांनी हत्या केली. या हल्ल्यात आणखी 2 महिला सलमा नौशाद चौधरी आणि सनम नौशाद चौधरी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. उपायुक्त गणेश शिंदे आणि ठाणेदार सुनील चव्हाण यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला आहे. सध्या आरोपींची ओळख पटलेली नाही आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बडनेरा शहरात विशेषतः नवी वस्ती परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि लवकरच आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिले आहे. नागपूर अमरावती मार्गावरच्या रहाडगाव येथील एम्पियर बियर बार समोर घडलेल्या एका धक्कादायक हत्येने सध्या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रामपुरी कॅम्प येथील 55 वर्षीय राजकुमार सुंदराणी यांची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत CCTV फुटेजच्या आधारे 2 आरोपींची ओळख पटविली आहे. शुक्रवारी रात्री नागपूर मार्गावरील रहाडगाव येथील एम्पिरियल बियर बार समोर ही घटना घडली आहे. राजकुमार उर्फ हिप्पी सुंदराणी यांची अज्ञातांनी हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली. CCTV फुटेज तपासले असता त्यात 2 संशयित आरोपी दिसून आले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी बंटी पवार आणि शिवा फुलवाणी अशी आरोपींची ओळख परेड केली आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील क्राईम ब्रांच युनिट 1 चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केलाय. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना सुरुवातीला आरोपींची मोबाईल लोकेशन नाशिक आणि त्यानंतर छिंदवाडा असे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तपास पथके त्या दिशेने रवाना केलीत. मात्र तपासात आरोपी राजस्थानमध्ये असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. तात्काळ युनिट 1च्या पथकाने राजस्थानमध्ये धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. मंगळवारपर्यंत आरोपींना अमरावती येथे आणले जाईल अशी माहिती मिळत आहे. आरोपी अमरावतीत पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून हत्येमागील उद्देश आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे आणि या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का हे येत्या काळात समोर येईलच. अमरावती शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिथे 13 जुलैच्या रविवारच्या रात्री अल्पवयीन मुलांना दारू पाजणाऱ्या एका बारवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एरिया 91 नावाच्या या बारमध्ये फेक वेडिंग पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन मुलांना दारू पिण्यासाठी उपलब्ध करून दिलं जात होतं. या गंभीर प्रकरणात बार मालक आणि आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 नी शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गतिविधींवर कडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिलेल्या आदेशानुसार हॉटेल, धाबे आणि पानटपरीवर लोकांना दारू पिण्यासाठी जागा आणि साहित्य उपलब्ध करून देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2, अमरावती शहर यांना एक गोपनीय बातमीदाराकडून शंकरनगर येथील हॉटेल एरिया 91 रेस्टो बार बद्दल माहिती मिळाली. माहितीनुसार एरिया 91 बारचे मालक आणि आयोजक यांनी फेक वेडिंग नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात काही अल्पवयीन मुला-मुलींना बारमध्ये प्रवेश देऊन त्यांना अवैधपणे दारू दिली जात होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने एरिया 91 रेस्टो बारवर छापा टाकला. छाप्यादरम्यान एरिया 91च्या 3ऱ्या मजल्यावर असलेल्या बारमध्ये 150 ते 175 मुले आणि मुली डान्स करताना आढळले. त्यांचे वर्तन असभ्य होते आणि ते सार्वजनिक शांतता व व्यवस्थेचा भंग करत होते. काल ज्या हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती, इंस्टाग्रामचा वापर करून टीनेजर मुलांनी ती पार्टी आयोजित केलेली होती, ज्याला फेक मॅरेज पार्टी अशा टाईपचं हे आहे. त्याच्यामध्ये सर्वांना एकत्रित बोलावून त्या ठिकाणी पार्टी केली जाते. परंतु यामध्ये जो हॉटेलचा संचालक आहे त्यांनी अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याने त्या ठिकाणी पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि त्याचबरोबर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही अजूनही करतो. या माध्यमातून माझं सर्व पालकांना निवेदन आहे की आपली मुलं ज्या ठिकाणी आपल्याला सांगून पार्टीला किंवा इतर अनेक काही कारणांनी बाहेर जात असतील तर त्यावेळी काही ते चुकीचं कृत्य करत नाहीयेत ना आणि ते कोणत्याही अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या घटनांना, पार्ट्यांना किंवा प्रलोभनांना बळी पडत नाहीत याची खात्री सर्व नागरिकांनी आपापल्या पाल्यांच्या बाबतीत करणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर सर्व हॉटेल चालक जे असतील, बार किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स, त्यांनी कोणालाही परवानगी देताना किंवा कोणत्याही बुकिंग घेताना सदर व्यक्ती हा वयाने योग्य त्या कायदेशीर वयाचा आहे आणि त्याचबरोबर त्याला मद्य किंवा इतर जे काही पदार्थ मद्यासारखे जे सर्व केले जातात, बियर असतील किंवा आणखीन काही ड्रिंक्स असतील, तर त्यामध्ये त्याचं योग्य ते वय आहे आणि त्यांच्याकडे कायदेशीर परवाना आहे याबाबतची खात्री करूनच मग मद्य त्या लोकांना किंवा तरुणांना द्यायचं आहे. त्याच्याशिवाय ते मद्य देऊ नये. अन्यथा काल जशी आम्ही कारवाई केली तशी सर्वच शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉटेल्सवर किंवा रेस्टॉरंट्स, बार्सवर आम्ही कारवाई करत आहोत आणि याची सर्वांनी नोंद घ्यावी. या कारवाईने अमरावती शहरातील नाईट लाईफच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर प्रकाश टाकला आहे. अल्पवयीन मुलांना दारू पाजणे हा एक केवळ सामाजिक गुन्हा नाही तर त्यांच्या भविष्याशी खेळणारा प्रकार आहे. पोलीस प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे आणि यामुळे अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे. माडा कॉलनी परिसरातील एका शिवमंदिरात 13 जुलैच्या रात्री अज्ञातांनी प्रवेश करून चोरी केली आहे. भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या या मंदिरातून दानपेटी फोडून रोकड घेऊन चोर फरार झाले आहे. ही संपूर्ण घटना मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अमरावती शहरातील माढा कॉलनीमध्ये असलेले हे शिवमंदिर भाविकांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. दररोज इथे अनेक भक्त दर्शनासाठी येतात आणि मनोभावे दानपेटीत पैसे अर्पण करतात. मात्र रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने या पवित्र स्थळालाही सोडले नाही. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्याने मंदिरात प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की कशा प्रकारे चोरट्याने
दानपेटी फोडली आणि त्यातील सर्व पैसे घेऊन तो पसार झाला. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर मंदिर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंदिरांच्या पुजाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. पोलीस लवकरच या चोराला पकडून कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. अमरावतीतील या शिवमंदिरातील चोरीची घटना अत्यंत निंदनीय आहे. यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर भाविकांच्या भावनांनाही ठेच पोहोचली आहे. पोलीस या प्रकरणी कसून तपास करीत असून लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल अशी अपेक्षा आहे. राम लक्ष्मण संकुलमध्ये असलेल्या किसान ट्रेडिंग कंपनीत काल रात्री चोरांनी धाडसी चोरीचा प्रयत्न केलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. अमरावतीच्या राम लक्ष्मण संकुल परिसरातील किसान ट्रेडिंग कंपनीत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झालाय. अज्ञात चोरट्यांनी कंपनीतून चक्क सरिया चोरण्याचा प्रयत्न केलाय. ही संपूर्ण घटना कंपनीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरटा मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास कंपनीत घुसला आणि त्यांनी सरिया चोरण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच कंपनी मालकाने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असला हा चोरीचा प्रयत्न करणारा आरोपी अशोकनगर येथील गजानन असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे हा आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गाडगेनगर पोलिसांनी आरोपी गजानन विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावतीमधील चोरीच्या प्रकरणात पोलीस लवकरच आरोपीला गजाआड करतील अशी अपेक्षा आहे. अमरावती जिल्ह्यातील तपोवन क्षेत्रात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याचे हल्ले आता केवळ वन्य प्राण्यांपुरते मर्यादित नसून नागरिकांनाही त्यांचा धोका निर्माण झालाय. या संदर्भात तपोवनमधील नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि त्यांना निवेदन देत आपल्या व्यथा मांडल्यात. अमरावती शहरालगतच्या तपोवन परिसरातील नागरिक सध्या बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे प्रचंड धास्तावले आहेत. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील अनेक लेआउट्समध्ये कोणतीही विकास कामे न करताच भूखंड विकण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अपुऱ्या सोयीसुविधांसोबतच बिबट्याचा सततचा वावर नागरिकांच्या चिंतेत भर टाकत आहे. रात्री अपरात्री ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे बिबट्याने आतापर्यंत अनेक कुत्र्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले आहे आणि आता स्थानिकांना बिबट्या मानवावरही हल्ला करेल अशी भीती सतावत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सर, माझं नाव लक्ष्मी भगत आहे. आम्ही तेजस विहार तपोवन टेकडीजवळ राहतो सगळेचे सगळे. तिथे मागे काही दिवसापासून खूप जास्त बिबट्याचा वावर आहे. 1-2 जणांना त्यांनी म्हणजे लहान लेकरांवर चालत्या गाडीवर पंजासुद्धा मारलेला आहे. त्याची बातमी काही दिवसापूर्वी आली होती पुन्हा राजुरा मासोद रोडवर. आणि आता काही दिवसापूर्वी तर त्यांनी मंदिरामध्ये एका कुत्र्याला मारलेलं आहे आणि एक सोडून 4 आहेत. आम्ही कंप्लेंट केली, खूप जणांना केलेली आहे. फॉरेस्टवाले आले त्या दिवशी बलवंत भाऊच्या याच्यावरून. त्यांनी फक्त कॅमेरे लावले 2, पण कुठल्याही प्रकारचा ट्रॅप जे कंटिन्यू पकडायला ठेवला पाहिजे असं काहीच त्यांनी ठेवलेलं नाही आहे. त्यांना व्हिडिओ दाखवले, आम्ही लाईव्ह व्हिडिओ दाखवले की बघा कसा आहे तो बसून. बाकी ठिकाणचे सगळे व्हिडिओ दाखवून अजूनपर्यंत काहीच कारवाई झालेली नाही. रात्री बेरात्री आम्हाला त्या रस्त्याने यावं लागते. एक तर त्या रस्त्याचा जर तुम्ही येऊन बघितलं तर पूर्ण जंगलाचा रस्ता आहे. आता कुठेतरी प्रयत्नांनी तो रस्ता सुरू करण्यासाठी तिथलं काम सुरू झालेलं आहे. तेही फक्त दगड टाकून झालेलं आहे. अजूनही त्याच्यावर पूर्णपणे खडीकरण झालेलं नाही आहे. आणि ह्या घटना जर आम्हाला रात्री बेरात्री येताना जर आणखीन काही झाली, मुलांना हानी झाली, ट्युशनवरून मी स्वतः ट्युशन घेते तर रात्री 9-9 वाजता मुलांना घेऊन जाते. लाईट नाही, काहीच नाही. तुम्ही एकदा त्या दिवशी रात्रीच्या वेळेस येऊन पहा कुठल्याही दिवशी आणि मग समजेल तुम्हाला की त्या रस्त्याने किती भीतीचं वातावरण असते. म्हणून फक्त वाट पाहावं लागते आम्हाला नाक्यावर थांबून की कोणीतरी सोबत जायला 2-3 गाड्या भेटतात का तर आम्ही सोबत जाऊ म्हणून त्यांच्या. याचीच तक्रार घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो. तपोवनमधील नागरिकांची ही समस्या अत्यंत गंभीर आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे.
एक महत्त्वाची बातमी नांदगाव पेठमधून येत आहे, जिथे एका बिल्डरच्या मनमानी कारभारावर आता प्रशासनाने चाप लावला आहे. रामगाव वाडकी नाल्यात अनधिकृतपणे भराव टाकून प्लॉट तयार करण्याच्या कृत्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तहसीलदार लोखंडे यांनी यावर तात्काळ कारवाई करत काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. पाहूया यावर सविस्तर अहवाल. सुरू होती 7/7ला जर तुमचं आदेशच झाला नाही तर त्याच्या आधी त्यांनी 5/3ला काहीतरी हे केलेलं आहे. 7/7 तारीख होती, आता 7 तारीख 7/7 आणि 7/3ला त्यांनी ते यांनी आदेश पारित केलेला आहे. म्हणजे स्टॉप करायचं आपल्या यांनी, म्हणजे जैसे ते पोझिशन आहे म्हणून सहाय्यक संचालक तुम्हाला जे पत्रात लिहिलेलं आहे तर ते स्टॉप केलेलं आहे ना ते. मग स्टॉप आम्ही त्यांना देतो तर तुम्ही तहसीलदार आहे का म्हणतो. म्हणजे जे पत्र दिलेलं आहे तर म्हणजे ऑफिशियलीच आहे ना ते. स्थगनादेश त्याला ऑलरेडी भेटलेला आहे आणि त्या जो लेआउट धारक आहे त्या लेआउट धारकाला हे समजायला पाहिजे ना की मग तुला एवढं काही गाड्याबिरी करायची ऑर्डर पास करायची होती तर ऑर्डर पास तुमची 7/7च्या आधी ऑर्डर झाली नाही ना पास साहेब. मग ऑर्डर पास न होता यांनी शिक्काचं प्रोसिजर जी करून घेतलेली आहे ते चुकीची आहे ना सर. आणि त्यांचे 100 प्लॉट विकले गेले आणि आमचंही काहीच बंधन नव्हतं साहेब. प्लॉट विकले गेले तर ठीक आहे, प्लॉट विकले गेले तर आमच्याही शेतीची भाव वाढते. पण जो नैसर्गिक नाला आहे तर आणि शिव आहे ना साहेब, 3-3 शिव आहे. आम्ही त्याला हे म्हटलं होतं की तू इकडची कंपाऊंड वॉलची भिंत बांधतं तर तू तिकडची कंपाऊंड वॉलची पण भिंत बांधून दे ना. दोन्हीकडची जर कंपाऊंड आणि मग आम्ही रफ्ते टाकतो ट्रॅक्टरने आणि नंतर हेच लोक बिल्डर लोक तिकडची शेती विकत घेतील. घ्या ना तुम्ही. पण साहेब नाला सरळीकरणाचा आदेश तुम्ही दिलेला आहे साहेब, पण तुम्ही पण त्या लेआउट प्रमाणे दिला. पण तुम्ही कसं काय देणार साहेब. लेआउट प्रमाणे त्या सहाय्यक संचालकला पण अधिकार नाहीये. मग आता हे अधिकार नसताना जर करत आहे तर त्याला, आणि ही वर्षभरापासून तारखेवर तारीख होत आहे, जैसे ते पोझिशन आहे तर मग हे जर त्यांनी करून गेलं असतं त्यांनी करायला नव्हतं पाहिजे ना. मग आता जर आणि तुमच्या आदेशामध्ये डायरेक्ट त्यांच्या आदेशामध्ये लिहिलेलं आहे की जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर मग त्याचं आमचं नुकसान झालेलं आहे ना. त्यांनी नाला तिकडचा नाला तुम्ही जेव्हा त्या स्पॉटवर आले होते त्यावेळेस तो नाला हा इकडून गेलेला होता, तो पूर्ण बुजवल्यानंतर तुमची जशी आदेश पारित झाले तसं शुक्रवारी 17/5ला आदेश पारित झाले आणि नंतर 18ला शनिवार रविवार 2 दिवसात त्यांनी पूर्ण ते जे काही नाला दुसरीकडे होता तो दुसरीकडचा शिफ्ट करून घेतला. फॅक्ट तर बदलू शकत नाही आपण की तो नाला अगोदर कितीचा. हो, ते गुगलवर आहेच आहे, तेवढाच ठेवावा लागेल. गुगलवर आहेच आहे. म्हणजे हे जे काही करत आहे एवढं इलिगल आणि एवढे अतिरेक तेवढाच ठेवावा. आणि त्यांची पण जे जी भिंत कंपरभर होती आणि जे माती टाकलेली होती ती पण जो खूप सारा पाऊस आला त्या पावसामध्ये त्याचं वाहून गेलं ना साहेब पूर्ण. आणि आता वाहून गेलं म्हणून आता हा जो पत्र काढलं 9 तारखेचं मॅडमनी शुक्रवारी, त्याच्यानंतर यांनी शनिवारपासून ही कार्यवाही सुरू केली. मग जैसे ते आदेश तुम्ही बदलवा ना आधी ते तुम्ही केलं असतं तर आम्हाला म्हटलं कागद दाखवा. तिथे स्पॉटवर गेलो त्यांच्याकडे कागद नव्हता. मागच्या वेळेस तुमचे आदेश होते, आम्ही तिथून चाललो आलो साहेब. एक शब्द त्यांच्याशी बोललो मी. मग एवढं असून कसं आहे की तुम्ही बोलते कागद म्हणजे तुम्हाला थोडी सुनेंगे. ते ऑफिशियली तर आम्ही त्याच्यात पार्टी आहे साहेब. तुम्ही पण पार्टी आहे, तुम्ही पण पार्टी आहे साहेब. उद्धट बोलते ना, आम्हाला भांडण करायचं नाही स्टॉपवर. धमक्या आम्ही कशाला धमक्या देणार आहे साहेब. तुम्ही जर समजा व्यवस्थित त्यांनी केलं तर आमचा काही विषय नाही. आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही नाही भांडू शकत, आम्ही नाही रोखू शकत. तुम्ही इथं कशाला आले? हो ना साहेब. आणि एका वर्षापासून आम्ही तुम्हाला कागद देत आहे सर. आम्हाला भांडवल काय कर. आता यांनी आपल्याला शनिवारी पत्र दिलं होतं, याचं एक तात्काळ पत्र दे, यांच्याजवळच बनवून दे की सदर प्रकरणात तुम्ही 1 दिवसाचा स्थगनादेश लावून द्या. यामध्ये सदर प्रकरणात स्थगनादेश आहे. यांनी आपल्याला शनिवारी आपल्याला पत्र आणून दिलं. तर आता याचा जो अहवाल आहे याचा अहवाल तात्काळ उद्या 12 वाजेपर्यंत या कार्यालयात सादर. मी ते महसूल अधिकाऱ्यांना आताच घेऊन जातो. त्यांचा अहवाल घेऊन मी फोनवर बोलतो त्याला. त्याची एक कॉपी मलाही टाक याच्यावर व्हॉट्सअपवर, मी त्याला पाठवतो. त्यासाठी घेऊन 2 दिवस अगोदर स्पॉटवर आले असते सर. कधी त्यानं जो भुजवला होता तो नाला अजून क्लिअर झाला नाही, होता. साहेब, जिकडे जिकडे अहवाल- पाणी होती तो फुटला होता पूर्ण. मूळ जो नैसर्गिक प्रवाह आहे तेवढाच तो ठेवावा प्रवाह- लागेल. अहवाल कोणी मागितल्यापेक्षा बदलू शकत साहेब तुम्ही हेच द्या ना की बाबा जोपर्यंत जैसे ते आदेशचे निर्णय लागत नाही तोपर्यंत तेवढं एक पत्र देऊन द्या. मागच्या वेळेस तसंच दिलं होतं साहेब. जैसे तुमचे आदेश पत्र काढ. हा जैसे ते मागच्या वेळेस तो जसा आदेश होता. एकदा कन्फर्म परेश देव साहेबांना. 7/5ला हो, साहेब पोस्टे आहे. नाही 7/7ला केसवर हजर होतो ना आम्ही. पुढची 28 तारीख झाली साहेब. आणि सहाय्यक संचालकचा अहवाल आम्ही त्यांना अपीयर व्हायसाठी म्हटलेला आहे. त्यांनी ते अहवाल आता त्यांचा अहवाल आम्ही घेऊन तुम्हाला दिलेला आहे ना. मग आता जो अहवाल आलेला आहे एकदा भामत बाबूकडे चौकशी करून घे. स्थगनादेश त्यामध्ये जर असेल तर यांच्याकडे चौकशी केली असता सदर आदेश
सुरू असून सदर ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये म्हणून असं पत्र काढलं. पण आताचं बांधकाम असं झालं सर कल पलटला त्याचा जो नैसर्गिक होता आडवेच टाकले ते ना आता आमचं फुटू शकते वार आमचं नुकसान आहे सर. ते काय आता ते पाडल्याशिवाय तसं आम्ही तर ते हाती घेतच नाही आम्ही जेसीबी नाही, तुमच्या आदेशामध्ये आम्ही पाळतही नाही. नाला सरळीकरणाचं लेआउट प्रमाणे होतं आणि नंतर जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर त्यांनी आमचं नुकसान झालेलं आहे आमचं त्याला हेच म्हणणं होतं की बाबा तू तिकडनं भिंत बांधून दे ना मग. आणि संरक्षण भिंत बांधण्याचे लेआउट मध्ये प्रकार आहे आणि तसे आणि एक तर मग नाला तू सरळ तुम्ही करू शकत नाही. जिथचा होता तिथंच जर नाला बांधला असता तर ऑटोमॅटिक तिथं पूल त्याला टाकावा लागत होता. मग तो पूल न टाकता त्यांनी तो नाला बुजवून आणि दुसऱ्याच्या शेताच्या धुऱ्याकडे नाला आणून टाकणे हे इलिगल काम आहे सर. आणि आम्हाला म्हणजे महानगरपालिकेचीच आहे का शनिवार रविवार असून काम केलेलं आहे. आज सोमवार वर्किंग आहे. आता वर्किंग पर्यंत त्याचं तिसरं लेअर आल्यानंतर काम झाल्यावर मग काय पाडायची प्रोसिजर आहे. म्हणून थोडंसं जर जसं त्या दिवशी तुम्ही फोन केला तुमचा व्यक्ती स्पॉटवर गेल्यावरती ऐकायला खाली नाही ना. म्हणजे साहेब जसं माझं नाही ऐकलं ठीक आहे तुम्ही तहसीलदार आहे किंवा अरे बाबा कागद आहे ना. मग जर समजा तुमच्याकडनं जर असं पत्र केलं की तात्काळ तुमच्या व्यक्तीने हे केलं मागच्या वेळेस कन्फर्म करून घेऊ. हो मागच्या वेळेस तसं की उपविभागीय अधिकाऱ्यांचा स्टे पुढील तारखेपर्यंत असतो जनरली. हा जर काय कंटिन्यू असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. मग आम्ही आता तशी अप्लिकेशन आमचे दिलेलं होतं की हा अप्लिकेशन कंटिन्यू ठेवण्यासाठी जोपर्यंत निर्णय लागत नाही असं अप्लिकेशन आम्ही केलेलं आहे. सात अप्लिकेशन केल्यानंतर तो कंटिन्यूच आहे ना. एकदा वर जाऊन कन्फर्म. आणि मोहम्मद साहेबांनी हे म्हटलं की बा जर तसं तुम्ही अप्लिकेशन नाही दिलं म्हणे तर हा आदेश जोपर्यंत निर्णय लागत नाही निर्णय लागायची न वाट पाहता यांनी लेआउटचे सगळे विकू द्या. स्थगनादेश अंतिम निर्णय लागेपर्यंत आहे का पुढील तारखेपर्यंत? पुढील तारखेपर्यंत नाही फक्त स्थगनादेश दिलेला. एकदा विचारून घेऊ. त्याच स्थगनादेशला सर जे 11/7 सहाय्यक संचालक बोबडे मॅडम त्यांनी कंटिन्यू केलं आहे त्याला. म्हणजे त्याला जैसेच तेच ठेवा असं दिलंय. तुमचं हे आणि त्यांचं आणि हे जोपर्यंत कन्सेंट होत नाही तोपर्यंत ऑलरेडी ते पत्र आहे ना तुम्हाला ते मी दिलेलं आहे. आणि तिथे जागेवर साहेब आता गेलो तर असं निदर्शनास आलं हा नाला विझवल्यानंतर त्याच्यावर 20 ते 25 हजार स्क्वेअर फूट जमीन विकल्या जाणार. आज 1200-1300चे भाव आहे साहेब. 2 कोटी 3 कोटीची जमीन होणार ती. त्या नाला विजून जमीन विकत आहे म्हणजे हा महसूलचे सर्व नियमच तोडत आहे. या संदर्भातही आपण लक्ष देणे गरजेचे आहे. आणि धूडफेक अशी आहे की साहेब आता काय गरज होती. आता मी व्हेटरनरीमध्ये गव्हर्नमेंटमधून रिटायर झालो नाल्यात कशाला पडलो असतो साहेब. एक माझी शेताची मोजणी मी करेल. अरे ते 61ची मोजणीमध्ये साहेब 20 गुंठे नाला आहे आणि ऍक्च्युली मग यांनी ते संकलन करता म्हणजे यांचा दोरकधंदा आहे. आणि ते नदीचे पात्र आणि ते जॉईंटली मर्ज करून मग नाला म्हणजे कागदावर तुम्ही मर्ज करता जाग्यावर नाला दुसरीकडं दिसते गुगलमध्ये आणि खुल्ले म्हणते की तुम्हाला नाला आहे तो तुम्हाला थोडी आहे. मग तुझा पण नाही ना नाला जिथं आहे तिथंच ठेव ना जेवढा आहे तेवढा ठेव ना. बरोबर. पण नाही ऐकायला खाली आहे. एक पत्र काढून घेता आपण आणि थोडंसं तात्काळमध्ये जर त्याचं इंटिमेशन दिली तुमच्या म्हणजे काय साहेब त्याच्या आधी थांबतो ना साहेब थांबतो ना आम्ही थांबतो काय साहेब. त्या दिवशी शनिवारी मी 11 वाजता जेवण केलं साहेब आंघोळ नव्हती केली. आणि रात्री या व्यक्ती म्हणे की रात्रीचं काम केलं साहेब. पोलीस गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना इन्फॉर्म केलं की करू नका पोलीस स्टेशनला बोलावलं. रात्री त्यांची ट्रकची गाडी आणि दुसऱ्या दिवशी पण चालू आहे कंटिन्यू काम सुरू आहे ना. मग झाल्यानंतर काय होईल की सदर प्रकरणात काही शेतकरी माझ्याकडे शनिवारला आले होते. शनिवारच्या दिवशी आम्ही ऑफिसला होतो सुट्टी होती परंतु ते तक्रार घेऊन आले होते की उपविभागीय अधिकाऱ्यांचा सदर प्रकरणामध्ये यापूर्वी सदर क्षेत्र अकृषक झालेले असल्यामुळे व अकृषक संदर्भात जे तांत्रिक विभाग आहे नगररचना विभागाने त्यांचा नकाशा मंजूर केलेला असल्यामुळे आपण त्याची अकृषक आकारणी केली होती. आणि त्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे ते क्षेत्र दाखवलेलं होतं नकाशामध्ये नाल्याचं त्या अनुषंगानं त्या अधीन राहून आपण त्या आकारणी त्या क्षेत्राची केली होती. त्या अनुषंगानं ते प्रकरण निकाली काढलं होतं परंतु संबंधित शेतकऱ्यांनी कास्तकारांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनी सदर प्रकरणामध्ये स्थगनादेश असल्याबाबत आम्हाला सांगितलं होतं. त्या अनुषंगानं आम्ही तात्काळ त्या अनुषंगानं स्पॉटवर त्या दिवशी तलाठी जे आहे तिथले ग्राम महसूल अधिकारी यांना पाठवलं होतं. तर त्यांना ते काम स्थगनादेश असल्यामुळं त्यांनी सदर काम तात्काळ बंद करावे असा त्याचा अर्थ आहे. आणि सदर काम जर त्या ठिकाणी जर त्यांनी सुरू ठेवलं आणि त्या विरोधात जर गेले तर त्यांच्यावर समोर कार्यवाही करण्यात येईल.
मी आता आपण जे काही माझ्यापर्यंत आता हे न्यूज चॅनलमार्फत आता ही बातमी सांगितलेली आहे याची मी शहानिशा करतो आणि तसा अहवाल सदर प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुरू असल्यामुळे त्यांच्याकडे सादर करतो. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार लोखंडे यांनी तात्काळ कारवाई केली आहे. रामगाव वाडकी नाल्यात अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर आता प्रशासनाचा बडगा उगारला गेला आहे. अमरावती शहरातील एका महत्त्वाच्या समस्येवर प्रकाश टाकत आहोत, जी तपोवन परिसरातील रहिवाशांना भेडसावत आहे. येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही सादर करण्यात आले आहे. बघूया याबाबत सविस्तर आढावा. अमरावती महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 1 ज्यात शेगाव, कठोरा, मोहन कॉलनी आणि सदाशिवनगर हे परिसर येतात. शेगाव नाका ते रहाटगाव जोडणारा रस्ता नॅशनल हायवेवर जाणाऱ्या वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे. पण आज या रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे की तो जणू अपघातांचा मार्ग झाला आहे. या प्रभागात एकाच परिसरावर 4 नगरसेवकांची हद्द असल्याने कोणतीही समस्या सोडवण्यासाठी जबाबदारीची टोलवाटोल होते. हा माझा प्रभाग नाही हे उत्तर नागरिकांना मिळते आणि त्या बॉर्डरच्या वादात विकास रखडला जातो. तुळजाभवानी मंगल कार्यालयाजवळ सध्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. एका बाजूला सिमेंटचा रस्ता पूर्ण झाला असला तरी तोच दोन्ही बाजूंनी वाहनांसाठी वापरला जातो. रस्त्याच्या कडेला खोदलेल्या भागात पावसाचं पाणी साचतं आणि वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अनेक वेळा 4 चाकी वाहने या खड्ड्यांमध्ये अडकताना दिसली आहेत. या रस्त्यावरून अनेक शाळांच्या व्हॅन्स जातात आणि शेजारीच मंगल कार्यालय सुद्धा आहेत. या रस्त्यावरून सततची वाहतूक सुरू असते. परिणामी वाहतुकीची कोंडी आणि अपघात यांचा धोका सतत निर्माण झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, मात्र त्या केव्हा होतील याची तारीख स्पष्ट नाही. सध्या कोणताही नगरसेवक या प्रभागात नाही आणि महानगरपालिकेचा कारभार अधिकारातच चालतो आहे. पण नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होणं अत्यावश्यक आहे. या रस्त्यांची परिस्थिती बघून असं वाटतं की खड्ड्यात रस्ते आहे की रस्त्यांवर खड्डे. तपोवन परिसरातील नागरिकांच्या या समस्या खरोखरच गंभीर आहेत. मूलभूत सुविधांपासून वंचित राहणाऱ्या या रहिवाशांना लवकरात लवकर दिलासा मिळावा अशी अपेक्षा आहे. आता जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे. एका थरारक बचाव कार्याची बातमी, जिथे सर्पमित्रांनी एका अजगराला अक्षरशः जीवनदान दिलं आहे. 13 फूट लांबीचा एक अजगर मोठ्या शिताफीने या विशालकाय अजगराला पकडलेत, ज्याचं वजन जवळपास 15 किलो होतं. पाहूया हा सविस्तर वृत्तांत. ढाकुलगाव शेत शिवारात मेहबूब शाह यांच्या शेतात तब्बल 13 फूट लांबीचा एक अजगर असल्याची माहिती सर्पमित्र अशफाक शाह यांना मिळाली. माहिती मिळताच अशफाक शाह आणि त्यांच्या सहकारी बंटी रुद्रकार तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत. त्यांनी मोठ्या शिताफीने या विशालकाय अजगराला पकडलेत, ज्याचं वजन जवळपास 15 किलो होतं. मात्र अजगराला पकडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तो काहीतरी आजारी आहे. अशफाक शाह यांनी कोणताही वेळ न घालवता तात्काळ या अजगराला धामणगाव रेल्वे येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी केली असता अजगराच्या पोटात इन्फेक्शन झाल्यामुळे त्याला अंडी बाहेर काढता येत नसल्याचं निष्पन्न झालंय. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केलेत. त्यांनी मसाज करून अजगरातील पोटातील अडकलेली अंडी बाहेर काढलीत आणि त्यावर पुढील उपचार केलेत. उपचारानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या अजगराला पुन्हा जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले. सर्पमित्रांनी वेळेवर केलेल्या या मदतीमुळे आणि डॉक्टरांच्या योग्य उपचारामुळे या अजगराचा जीव वाचलाय. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तसं सर्पमित्र आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे एका अजगराला नवं जीवन मिळालं आहे. निसर्गातील प्रत्येक जीवाला वाचवणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आवाज उचलला आहे. नांदगाव पेठेतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून सुरू असलेल्या एका वादग्रस्त नाला बांधणीच्या कामाविरोधात उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांची भेट घेऊन निवेदने दिली आहेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठेतील रामगाव वाडकी गावात शेतकऱ्यांच्या शेतातून नाला तयार करण्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी यापूर्वीच तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणी तहसीलदार लोखंडे यांनी जैसे थे असे आदेश दिले होते. मात्र आश्चर्य म्हणजे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि सहाय्यक नगररचना संचालक यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवत नांदगाव पेठमधील एका मोठ्या बिल्डरने दिवस रात्र काम सुरू ठेवले आहे.
या कामाला थांबविण्याचे आदेश नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या PSI यांनीही दिले होते, परंतु बिल्डरने त्यांनाही जुमानले नाही. बिल्डरने रुंद नाल्याला अरुंद करून तिथे नाली बांधण्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडण्याकरिता उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांना निवेदन दिलेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नाला बुजवून बिल्डर सुमारे 20,000 स्क्वेअर फूट प्लॉटची निर्मिती करत आहे, ज्यामुळे 2.5 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार महसूल विभागाच्या आशीर्वादाने होत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन बिल्डरची मनमानी थांबवावी अशी विनंती शेतकऱ्यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही निवेदनाद्वारे केली आहे. आता राहटगाव येथील शेतकऱ्यांचं निवेदन आता नुकतंच प्राप्त झालेलं आहे आणि आधी पण माझी त्या शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. तर त्या अनुषंगानं मी आज त्या तहसीलदार अमरावती यांच्यासोबत बोलतो आणि त्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पण देतो. सिटी न्यूजशी बोलताना शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि संताप व्यक्त केलाय. शनिवारी यांनी जैसे ते पोझिशन होती लेआउटची आणि नाल्याचं बांधकाम थांबलेलं होतं. यांनी नाला पूर्णच्या पूर्ण 61 नंबर मौजे रामगावमधील 61 नंबरमधला नाला पूर्णतः बुजवलेला आहे आणि त्याची आमची तहसीलदार आणि SDOकडं केस सुरू होती. SDOकडं केस सुरू असताना जैसे ते पोझिशन होती तरीसुद्धा यांनी शनिवारी सकाळी काम सुरू केलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांची दखल घेत पोलीस स्टेशनला तक्रार केली. सायंकाळीच्या वेळेस पोलीस स्टेशन तिथं PI साहेबांच्या निर्देशानुसार PSI तिथं आले होते. PSIनं त्यांनी पण इन्स्ट्रक्ट केलं. पण आजही जवळजवळ शनिवार सकाळी दिवसभर, शनिवारी रात्री रात्रभर आणि काल रविवारी दिवसभर आणि काल रात्रभर आणि आजसुद्धा सकाळपासून आम्ही काम सुरू आहे. तर एवढं त्यांच्या तहसीलदार साहेबांनी पटवाऱ्यांना सांगून तिथे कोतवालाला पाठवलं असं होतं, तरीही कोणाचीही ते ऐकत खाली नाही आहेत आणि त्यांचे बांधकाम नाल्याचे सुरू आहे. रात्री पण सुद्धा त्यांचं ते बांधकाम तुम्ही आले, सिटी न्यूजवाले आले, नांदगाव पोलीस स्टेशनची गाडी पण आली, 5 मिनिटासाठी काम बंद केलं, गाडी परत दिली, तात्काळ बांधकाम त्यांनी चालू केलेलं आहे. ते कोणाच्या बापाची ऐकून नाही राहिले आणि कानून कायदा काय आहे ते हे समजून नाही राहिले. शेवटी कानून कायदा आता आम्हाला हातात घेतलं तर ते म्हणजे तुम्ही हे कशाला केलं, तर ते आम्हाला ते कसं अंदर टाकण्याच्या फिक्रीतच आहे. पण आम्ही कोणतं उलटा पाऊल उचलून राहिलो. नियमानं कानून कायदा कागदपत्र देऊनच आम्ही काम करत आहे. आणि शेतकऱ्याचं म्हणजे आम्ही कास्तकार 1-1, 2-2 एकर वाले सगळे शेतकरी आहे. याच्या अगोदर त्यांनी 61 सर्वे नंबर घेतला आहे, प्रवृत्त करून घेतलं ते शेत आणि त्याच्यातला जो पोटखराब आहे कमीत कमी ह्या 30 ते 35 गुंठे पोटखराब हा 3 ते 3.5 करोड रुपयाचा आहे आणि तो त्यांना त्या लेआउट टाकून प्लॉट पाळत आहे आणि पूर्ण त्यांची कमाई आहे. आता हे जो 25 फुटाचा नाला आहे हा 5 फुटाचा केला. आता इकडले राहिलेले क्षेत्रात आमचे शेत आहे. आता आमच्या शेतात तो कमीत कमी 35 ते 40 गुंठे पोटखराबा काढणार आहे आणि आम्हाला जे क्षेत्रफळ राहील आमचं जसं 1 एकर आहे तर हे त्यातलं 5 गुंठे 6 गुंठे काटकूट करून असे 35 गुंठे जमा करून आम्ही त्या कास्तकाराला पैसे देत नाही. जेवढं शेत आहे त्याचे पैसे देईन आणि नंतर तिथून घेत काढून याच्यातही अजून तो 3.5 कोटीचा माल करण्याचा आम्ही आता तो आम्हाला वावर इथल्याच प्रवृत्त करत आहे. इकडून दलाल पाठवणं तिकडून दलाल पाठवणं, इथं भाव नाही हे नाही. आता पाऊस पाणी घातलं आमच्या शेतात त्यांनी, आता आमचा पिकाचा पुरा म्हणजे वायतीचं शेत राहणारच नाही, नालाच होणार आहे आता. नांदगाव पेठेतील शेतकऱ्यांच्या संघर्षाची कहाणी आपण बघितली. प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आहे. बडनेरा शहरातून आलेल्या एका महत्त्वाच्या विकास कामाच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या अथक प्रयत्नांमुळे शहरात 5 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांचे भूमिपूजन नुकतेच शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले. याविषयीची आपण माहिती जाणून घेऊया. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरानजीकच्या रहिवाशांकरिता एक आनंदाची बातमी आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शहराच्या विकासाकरिता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. युवा स्वाभिमानीचे शहराध्यक्ष अजय जयस्वाल यांनी या विकास कामांना गती देण्याकरिता पुढाकार घेतलाय, ज्यामुळे ही कामे लवकरच मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. या निधीतून रेल्वेनगर, हमालपुरा, पवननगर आणि वरुडा यासह शहरातील विविध भागांमध्ये अनेक विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत. नुकतेच या सर्व कामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या भूमिपूजन समारंभाचा समारोप वरुडा परिसरातील संत गजानन महाराज वाटिकेमध्ये करण्यात आलाय. या प्रसंगी आमदार रवी राणा यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते लईकभाई पटेल, राजेंद्र मिलखे, अजय जयस्वाल, विजया घोडेस्वार आणि तृप्ती वाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात भाजप बडनेरा मंडळाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तर अनेक कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमानी पक्षात प्रवेश केलाय. युवा स्वाभिमानी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक आमच्या महिला कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला. सगळ्यांच्या पाठपुराव्याला 5 कोटी रुपयाचे भूमिपूजन आज आपण केले. अनेक कामाची सुरुवात केली. आणि हा जरी एरिया बाहेर असला, वरुडा गावाला लागून असला, तरी या एरियामध्ये भरपूर आपण सगळ्यांनी मला प्रेम दिलेला आहे, हे आपुलकी दिलेली आहे, आशीर्वाद दिलेला आहे आणि सगळ्यांनी भरभरून मतदान केलेलं आहे. म्हणून हा एरिया विशेष, या एरियाकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त या एरियाचे कामं अचूक करायचे. सगळ्याच परिसरामध्ये कामं करायचे आहे, पण या एरियामध्ये सुद्धा जे वंचित कामं आहे ते आपण पूर्ण करू. बडनेरा येथील विकास कामांना गती मिळाली आहे. आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झालेली ही 5 कोटींची कामे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील अशी आशा आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन बडनेरा शहराचा चेहरा मोहरा बदलेल अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. परमिट रूम बार चालकांनी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र आंदोलन छेडले. सरकारच्या मोठ्या प्रमाणातील कर आणि शुल्कामुळे हा व्यवसाय संकटात सापडला असून याकडे लक्ष वेधण्याकरिता विदर्भातील सर्व बार बंद ठेवण्यात आले होते. अमरावतीमध्येही बार संचालकांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढलाय. या आंदोलनाची सविस्तर माहिती आपण बघूया. अमरावतीसह संपूर्ण विदर्भात परमिट रूम बार चालकांनी सरकारच्या धोरणांविरोधात एल्गार पुकारलाय. सरकारच्या अन्यायकारक कर आणि शुल्क वाढीमुळे बार व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. 14 जुलै रोजी अमरावती शहरातील इरविन चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यात अमरावती जिल्ह्यातील सर्व बार मालक आणि त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात अंदाजे 20,000 बार आहेत. या व्यवसायावर थेट 7 लाख कर्मचारी अवलंबून आहेत. याशिवाय किराणा, भाजीपाला, मटण, डेअरी उत्पादने आणि इतर वस्तू पुरवणारे सुमारे 6 लाख कुटुंबीही या व्यवसायावरच आपली उपजीविका करतात. हजारो कोटी रुपयांचा महसूल सरकारला देणारा हा व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून सरकारच्या धोरणांमुळे मोठा फटका सहन करीत आहे. यावर्षी अमरावतीमध्ये 24 तर इतर ठिकाणी मिळून 1100 बार बंद पडले आहेत. केवळ बार चालकांवर 10% वॅटची सक्ती, यावर्षी केलेली 15 वॅट शुल्क वाढ आणि आता मद्यावरील 50% जुलमी करवाढ यामुळे या व्यवसायाचे कंबरडे पूर्णपणे मोडले आहेत. या गंभीर परिस्थितीवर मार्ग काढण्याकरिता अमरावती असोसिएशनने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत 3 बैठका घेतल्यात. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप आंदोलकांनी केला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील असोसिएशनने पुन्हा एकदा राज्य सरकारला विनंती केली आहे की त्यांनी या संकटात सापडलेल्या व्यवसायांचे म्हणणे ऐकून योग्य निर्णय घ्यावा आणि या व्यवसायाला पुन्हा उभारी द्यावी. अनेक बार संचालक या मोर्चात उपस्थित होते. आमच्या मागण्या हेच आहे की 10% वॅट आम्हाला लावलेलं फक्त महाराष्ट्रामध्ये आम्हालाच FL3 वाला म्हणजे परमिट रूमला, आणि 15% फी वाढवली. अमरावती शहराची फी 7 लाख रुपये झाली. त्याच्यानंतर आता नुकतेच त्यांनी 1.5 विस्कीचे दर वाढवले म्हणजे मद्याचे. असं असल्यावर जवळपास 1.5 पटींनी जर कस्टमर द्यायला लागला, जी 300 रुपये आज पितोय ती त्याला 550नी मिळायला लागल्या, तो कशाला आमच्याकडे येईल? तो सरळ इलिगल धाब्यावर जाईल, वाईनशॉपमधून घेईल, बाजूला कडेला जाऊन पिईल. म्हणून आमचे धंदे संपलेले आहेत. ऑलरेडी 24 बार बंद झाले आणि पुढच्या वेळेला 50 बार अजून नक्की, कमीत कमी 50 बार, कारण 2 तास माझे असणार आहे म्हणून. तर हा धंदा न परवडण्यासारखा झाला आहे. 12 लाख लोकांना रोजगार देतो, 30,000 कोटी रुपयाचं उत्पन्न देतो, पण आम्हाला 2 मिनटं अजितदादा भेटतही नाही, बोलतही नाही. आमच्या व्यथा तर जाणून घ्या. आणि वॅटमुळे तुम्हाला किती प्रॉफिट झाला हे सांगा तरी जनतेला, आणि किती बार बंद झाले, किती अनएम्प्लॉयमेंट झालं त्याचे आकडे द्या. मग तुम्हाला कळेल की वॅट हा किती अन्यायकारक आणि जुलमी आहे म्हणून. म्हणून आमचं असं म्हणणं आहे, म्हणून आम्ही सर्व बंद ठेवलेलं आहे. शासनाला संपूर्ण राज्याचा, महाराष्ट्राचा जो महसूल आहे, ह्या मागच्या तिमाहीतला हा महसूल फक्त राज्य उत्पादन शुल्कामुळे 1 नंबरवर गेलेला आहे, ज्याची सरकारला त्याची जाण नाही आहे. आणि वार्षिक फी सरकारी 365 दिवसाची घेते, त्यापैकी जवळपास 30 ते 40 दिवस हे कोरडी दिवसात जातात, याचीसुद्धा सरकारला जाण नाही आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, प्रत्येक बार मालक आहे, प्रत्येक बँकेचं कर्ज घेऊन असे जर जुलमी वॅट, टॅक्स आणि वृद्धी करत राहील तर व्यवसाय वृद्ध होईल की कमी होईल याची सरकारला, आणि
बँकेचे जे कर्ज गेले त्याची परतफेड कसा करेल. आता आज शेतकरी आत्महत्या करताय, उद्या हे बार मालकसुद्धा आत्महत्या करतील, याची शासनाला जाण नाही आहे. आणि आज आम्ही शांततेनं आंदोलन करतो आहोत. इथून पुढे आम्ही याची रूपरेषा इतकी तीव्र करणार आहोत, कारण आमच्यावर जे कर्ज आहे आणि आमच्यावर निर्भर जे कुटुंब आहे, जवळपास 10 लाख लोक याच्यात बाधित होतील. कारण प्रत्येक सकाळी कचरा साफ करण्यापासून तर रात्रीचा जो गार्ड असतो चौकीदार, त्याचंसुद्धा कुटुंब, त्याची उदरनिर्वाह ह्या आमच्या व्यवसायावर आहे. आणि कुठेतरी शासनाने याचा विचार करण्यात यावा आणि आम्हाला न्याय देण्यात यावा. आणि आमचा जो पूर्ण न्याय प्रक्रिया, आपली टॅक्स प्रक्रिया ही समजून घ्यावी. अजितदादांना हे वॅट काय हे माहीत नाही. वॅट हा आधी सरचार्ज होता, हा काही काळासाठी आधीच्या मंत्र्यांनी याच्यावर घेतला आणि त्या सरचार्जचं हे वॅटमध्ये रूपांतर केलं आणि त्या वॅट हा कॅन्सल होणार होता. उलट त्याच्यावरती वाढीव करता येत आहे. याची सरकारला माहिती नाही आहे. हे सरकारने माहिती घ्यावी आणि नंतर आपण वॅट वाढवावा, याची आम्हाला सरकारला विनंती आहे आणि आम्हाला न्याय देण्यात यावा. परमिट रूम बार चालकांनी अमरावतीमध्येही आपल्या मागण्यांकरिता रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. आता सरकार या गंभीर परिस्थितीवर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. मोझरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी, जिथे कोट्यावधी रुपये खर्च करून नवं बसस्थानक उभारलं गेलंय, तेच आज समस्याचं माहेरघर बनलं आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी शेवाळयुक्त झाली आहे. सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था आणि स्वच्छतेचा अभाव स्पष्ट दिसतोय. नियंत्रण विभागाचं अखेर नियंत्रण कोणावर आहे हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. गुरुकुंज मोझरी बसस्थानक सध्या अनेक समस्यांनी वेढलेलं आहे. बसस्थानक परिसरातील पिण्याच्या पाण्याची टाकी गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छ करण्यात आलेली नाही. या टाकीतील पाण्यावर शेवाळाचा थर साचलेला असून यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. पिण्याच्या टाकीत पाणीच नसल्यामुळे दूरवरून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना पाण्याच्या शोधात भटकावं लागतंय. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे बसस्थानक परिसरातील सार्वजनिक शौचालयांचीही अत्यंत वाईट अवस्था आहे. प्रचंड घाण साचल्याने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवासी तसेच महिला वर्गांची कुचंबणा होत आहे. या सर्व प्रकारावर गुरुकुंज मोझरी बसस्थानक नियंत्रण विभागाने कमालीचं दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे स्वच्छता आणि देखरेख विभागावर कोणाचं नियंत्रण आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 11 तारखेपासून इथला आतमधला जो वीज पुरवठा आहे तो खंडित झालेला आहे. त्याची रीतसर तक्रार आम्ही विभागीय कार्यालय अमरावती इथं दिलेली आहे. तर त्यांचा काल रविवार असल्यामुळे माणूस आलेला नाही, आता आज येणार आहे बहुतेक. आणि पाणी नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही ना. अनेक प्रवाशांची गैरसोय होते. अनेक प्रवासी हो, तर पियाच्या पाण्यासाठी आम्ही एक हे आणून ठेवलं आहे हे समोर. फक्त आता हे आमचे शौचालय वगैरे स्वच्छ करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. लाईन आल्याबरोबर आम्ही ते करतो. नव्यानेच लोकार्पण झालेल्या या भव्य बसस्थानकाची स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे दुर्लक्ष होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या सोयी सुविधांनी युक्त वास्तूची स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुकुंज मोझरी हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी आहे. येथे दररोज शेकडो प्रवासी आणि भाविक येत असतात. मोझरी विकास आराखडा मंजूर करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी अथक प्रयत्न केलेत आणि डोळ्याचं पारणं फेडणारा विकास या क्षेत्रात घडवून आणला. मात्र त्या भव्य वास्तूची सुरक्षितता आणि स्वच्छता याचा विसर एसटी महामंडळातील बसस्थानक नियंत्रण व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पडल्याचं दिसून येत आहे. एकंदरीतच समस्यांचं माहेरघर बनलेल्या मोझरी बसस्थानकातील ही परिस्थिती आणि दुसरीकडे होत असलेले कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष यावर नियंत्रण विभाग आणि वरिष्ठ पदाधिकारी लक्ष देतील का याकडे आता प्रवासी वर्गाचं लक्ष लागलं आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या बसस्थानकाची ही अवस्था पाहून दुःख तर होतं. प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत असेल तर या विकासाचा अर्थ काय? संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन या समस्या दूर कराव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर एका भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. परतवाडा नगरी सिद्धेश्वर महादेव सेवा समितीच्या वतीने आयोजित एका भव्य शोभायात्रेने दुमदुमून गेली आहे. या यात्रेने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघालेत.
परतवाडा येथील सिद्धेश्वर महादेव सेवा समितीने श्री पंचमुखी चौकातून काढलेल्या या भव्य शोभायात्रेने श्रावणातील पहिल्या सोमवारी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ती भरण्याची कावड, जी भाविकांच्या डोळ्यांची पारणे फेडणारी होती. कावडीसोबतच हनुमानजींची आकर्षक झाकी आणि खास उज्जैनहून आलेले ढोल पथक हे देखील भाविकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेत. ढोलांच्या गजरात आणि भक्तांच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विशेष म्हणजे सिद्धेश्वर महादेव सेवा समिती शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील महादेव मंदिरांमध्ये दर रविवारी पूजा आणि शृंगार करत असते, ज्यामुळे भक्तीची ही ज्योत अखंड तेवत राहते. समितीचे अध्यक्ष संतू नंदवंशी आणि त्यांच्या मित्रमंडळांनी शीतलेश्वर महादेव यांचे नगर भ्रमण आयोजित केले होते. शहरातील विविध भागातून निघालेल्या या कावड यात्रेने श्रावणातील पहिल्या सोमवारी खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव दिला. या सोहळ्यात भाविकांची अलोट गर्दी उसळली होती, ज्यामुळे लोकांची श्रद्धा आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता. परतवाड्याच्या या भक्तिमय वातावरणातून श्रद्धा आणि उत्साहाने एक संपूर्ण शहर भगवंताच्या चरणी नतमस्तक होते आहे. नागपूरच्या गणेशपेठ परिसरातनं एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. एमडी ड्रग्सची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला तरुण हा माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा आहे. संकेत बुग्गेवार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो थार वाहनातून एमडी घेऊन आला होता. पोलिसांनी त्याच्याकडनं एमडी ड्रग्ससह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संकेतने एमडी ड्रग्स डिलिव्हरीसाठी आल्याचे कबूल केले आहे. गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. माजी नगरसेवकाच्या मुलाचा गुन्हेगारीशी असलेला संबंध उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पुढे अजून काही मोठी नावे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत गणेशपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी ही माहिती दिली आहे. पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये बसस्टँड परिसरामध्ये PI मुलानी आणि पोलीस स्टेशन गणेशपेठचे API जाधव, PSI डोईफोडे, DBचा स्टाफ, पोलीस कॉन्स्टेबल सागर आणि पोलीस कॉन्स्टेबल इतर जे DBचे अंमलदार आहेत ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की एक थार गाडी आहे ज्याचा क्रमांक MH45AV4554 ही थार गाडी आहे महिंद्रा कंपनीची. या थार गाडीमध्ये एक व्यक्ती MD हे जे ड्रग्स आहे ते डिलिव्हर करण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आमचे पोलीस पथक सापळा रचून तयार होते आणि जेव्हा ती गाडी पोलिसांना दिसली तर ताबडतोब ती ताब्यात घेऊन त्यामध्ये असलेला इसम संकेत अजय बुग्गेवार व 29 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 1011 आशीर्वाद नगर NIT गार्डन जवळ पोलीस स्टेशन सक्करदरा हा मिळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये एकूण 16 ग्राम 7 मिलीग्राम MD पावडर मिळून आली, ज्याची किंमत 1,67,000 अशी होत आहे. त्याच्याकडून तो MD पावडर नियमाप्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करून दिनांक 15 तारखेपर्यंत त्याचा PCR घेण्यात आलेला आहे. या दरम्यान आरोपीकडे आम्ही तपास केला. त्याबद्दल त्यांनी सांगितले की ही जी पावडर आहे ती पावडर ऍक्च्युली प्रणय बाजारे नावाचा जो त्याचा मित्र आहे त्याच्या घराजवळ राहतो. त्यांनी त्याला सांगितलं होतं की 1-2 मुलं येतील तुझ्याकडे, तो फक्त त्या एसटी स्टँड परिसरामध्ये जाऊन थांब, म्हणजे ती मुलं येतील आणि तुझ्याकडून ती पावडर घेऊन जातील.
असं सांगितल्याने तो तिथे ती डिलिव्हरी देण्याकरता आला होता, असं त्याचा जबाब आहे. त्याच्यानंतर तो जो दुसरा आरोपी आहे तो अद्यापपर्यंत फरार आहे. आम्ही त्याच्या मागावर आहोत. लवकरच आम्ही त्याला सुद्धा अरेस्ट करू. माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे, जर MD ड्रग्स किंवा कोणताही नशाकारक पदार्थ जर आपल्याकडे कोणी असं अवैधरित्या बाळगत असेल, विक्री करत असेल, सेवन करत असेल किंवा अशा प्रकारचं कोणतंही रॅकेट आपल्या परिसरामध्ये जर ऍक्टिव्ह असेल तर कृपया पोलिसांना माहिती द्या. आत्ताच आदरणीय माननीय CP सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर संपूर्ण नागपूर शहरात राबविले होते. त्या ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी हाच संदेश समाजाला दिलेला आहे की अशा प्रकारचे कोणतेही ड्रग्स, गांजा किंवा हेरोईन, ब्राऊन शुगर, MD या प्रकारचे जे नशाकारक पदार्थ आहे त्याचं कुठेही कोणीही सेवन करणार नाही किंवा कुठेही विकलं जाणार नाही किंवा कोणीही अवैध व्यवसाय करणार नाही. जर कोणाला असं दिसून येत असेल कृपया तात्काळ पोलिसांना माहिती द्या आणि नागपूर शहर हे नशामुक्त करण्यासाठी पोलिसांना मदत करा. संकेत अजय बुग्गेवार हा एक जिम इन्स्ट्रक्टर आहे. तो जिम मध्ये इन्स्ट्रक्शन किंवा मग जे वर्कआउट करून घेतात, जे व्यायाम करायला जातात त्यांना तो व्यायाम शिकवत असतो, असं त्याचं प्रोफेशन आहे. त्याच्या वडिलांबद्दल आम्ही माहिती घेत आहोत. त्याचे वडील नेमके काय करतायत याबद्दल अजून माहिती आम्हाला अप्राप्त आहे. शेजारच्या शेतकऱ्याने जाणून बुजून तणनाशक फवारून एका शेतकऱ्याचे संपूर्ण सोयाबीन पीक उद्ध्वस्त केलं आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पाहूया संपूर्ण रिपोर्ट. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या लाखपुरी शेतशिवारात ही घटना घडली आहे. गजानन प्रल्हादराव हरसुले यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या बहिणीच्या मालकीच्या 1.25 एकर शेतात 3 जुलै रोजी सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. पीक उगवले असतानाच शेजारच्या शेतकऱ्याने त्यांच्या शेतात जाणून बुजून तणनाशक फवारलेत. या फवारीमुळे शेतातले उभे सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झालेत. फिर्यादीने या घटनेमुळे अंदाजे 50,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला आहे. या गंभीर प्रकारामुळे शेतकरी कुटुंबाला मोठा फटका बसला आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी शेतकरी वर्गाकडनं होत आहे. अकोल्यात शेजारीच असे कृत्य होत असेल तर शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी पुढे येणे महत्त्वाचे आहे. या घटनेवर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी थेट विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप करत ते आरोपींना ॲडजस्ट झाल्याचं म्हटलं आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालयातील एका महिलेला पगार काढून देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई न झाल्याने देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मूर्तिजापूरचे उपविभागीय अभियंता श्री कपिले साहेब व शाखा अभियंता श्री इंगळे साहेब यांनी दोघांनीही माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलेला आहे व मला शरीर सुखाची मागणी केलेली आहे. 1 वर्षापासून मला कुठलाही न्याय मिळालेला नाही आणि या भीती यांची दहशत एवढी वाढलेली असल्यामुळे मी 1 वर्षापासून ऑफिसमध्ये सुद्धा जात नाही आहे. आणि मी तक्रारी उप कार्यकारी अभियंता अकोला, अधीक्षक अभियंता अकोला, म्हणजे जिथे जिथे MGPचे ऑफिस आहे किंवा सगळ्याच ठिकाणी मी पत्रव्यवहार केलेला आहे, तक्रारी दिलेल्या आहे. त्याच्यानंतर FIR सुद्धा केलेला आहे पोलीस स्टेशनला, पण अजूनपर्यंत काही कार्यवाही झालेली नाही आहे. माझी मागणी हेच आहे की मला न्याय मिळावा, या दोन्ही अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी आणि माझी नोकरी सुरक्षित राहावी. आमची मागणी एकच आहे की ज्या 2 अधिकाऱ्यांनी एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याला तिचा पगार काढण्यासाठी ती त्या अधिकाऱ्याजवळ गेली असता त्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला शारीरिक शोषणाची मागणी केली आणि एका अधिकाऱ्याने तर त्या ऑफिसला जबरदस्ती करण्याचा
प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केला होता आणि महिलांनी त्या आरडाओरड करून तिथं पळ काढला. जवळपास 1 वर्ष या प्रकरणाला झाले आणि 1 वर्षापासून ती महिला कर्मचारी एवढी दहशतीखाली होती की मी जर माझ्या ऑफिसला जर गेली तर माझ्यावर अत्याचार होईल, अन्याय होईल. त्या दहशतीपोटी ती महिला 1 वर्षापासून कामावर सुद्धा आली नाही. परंतु संबंधित अधिकाऱ्यांना कधी धाडस केलं नाही की ही महिला माझ्या मुलीच्या वयी समान आहे, तिच्या घरी आपण गेलो पाहिजे. बेटा तू कामावर वर्ष झाले का आली नाही? आणि त्या 2 अधिकाऱ्यांनी, ज्या अधिकाऱ्यांनी शारीरिक शोषणाची मागणी केली, त्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करायचं धाडस सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी दाखवलं नाही. त्या 2 अधिकाऱ्यावर फक्त या महिलेच्या संदर्भातलेच गुन्हे नाही, अजून एका महिलांनी मुख्यमंत्र्याकडे इच्छा मरणाची परमिशन सुद्धा मागितली होती आणि त्या अधिकाऱ्यावर 420, 468, 471 गुन्हे सुद्धा चाणी पोलीस स्टेशनला दाखल आहेत. म्हणजे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत, महिला अत्याचाराच्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत. तरी वर्ष होऊन त्या अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासनानं अद्यापर्यंत कारवाई केली नाही. आमदार नितीन देशमुख यांनी पीडित महिलेला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांवर झालेल्या आरोपांमुळे आणि सरकारी कार्यालयांमधील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि पीडित महिलेला न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरलेलं आहे. अकोला शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे. मंदिर परिसर हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. अकोला शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेकडो कावड यात्रींनी मोठ्या उत्साहात मंदिरात जल अभिषेक करून महादेवाची मनोभावे पूजा केलीत. श्रावण महिन्याच्या निमित्ताने मंदिर परिसराबाहेर एक मोठी यात्रा भरली होती. या यात्रेत किरकोळ विक्रेत्यांनी आणि लघु व्यावसायिकांनी विविध घरगुती वस्तू आणि खेळण्यांची दुकाने थाटली होती. तसेच खाऊ गल्लीत साबुदाणा वडा, साबुदाणा उसळ, बटाटा चिप्स आणि गुळपट्टी यांसारखे उपवासाचे पदार्थ भाविकांसाठी उपलब्ध होते. भाविकांची ही अलोट गर्दी लक्षात घेता कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोलीस कर्मचारी तैनात होते. तसेच श्वान पथकही सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. यामुळे भाविकांना सुरक्षित आणि शांततेत दर्शन घेता आलेत. अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात पहिला श्रावण सोमवार खरंच एक अविस्मरणीय दिवस ठरला आहे. भाविकांचा उत्साह आणि पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त यामुळे हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडलाय. हर हर महादेवाच्या गजरात संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय प्रगती करणं कठीण आहे. शेतकऱ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचावं याकरिता कृषी विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील गोंडवडसा गावात नुकतीच एक अशी शेती शाळा संपन्न झाली आहे, जिथे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केलंय. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथे कृषी विभागाने शेतकऱ्यांकरिता एक महत्त्वाकांक्षी शेती शाळा आयोजित केली होती. 11 जुलै रोजी शेतात झालेल्या या शिबिरात उपकृषी अधिकारी जी.बी. सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल सखोल मार्गदर्शन केलेत. या शेती शाळेत केवळ तणनाशकांच्या वापरापुरतेच नव्हे तर हवामान बदलामुळे पिकांवर होणारे दुष्परिणाम, जास्त पावसामुळे पिवळ्या पडणाऱ्या पिकांची काळजी कशी घ्यावी, शेतातून पाण्याचा निचरा कसा करावा, अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. महाविस्तार ॲप, शेतगट आणि शेतकरी उत्पादन कंपन्यांची स्थापना, निंबोडी अर्क आणि दशपर्णी अर्कासारख्या नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर, तसेच गाव पातळीवर जैविक निविष्ठा तयार करण्याची केंद्रे यांसारख्या कल्पनांवरही त्यांनी भर दिलाय. फळबाग लागवडीला प्रोत्साहन, पक्षी थांबे, चिकट सापळे आणि जैविक निविष्ठांचा वापर यांसारख्या पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहनही करण्यात आले. सदरील शेती शाळेमध्ये आपण उपस्थित शेतकऱ्यांना तण व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली.
तसेच सध्या म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये 10 दिवस सतत पाऊस पडत होता. त्या पावसाळी अतिपाणी आपण चरद्वारे शेताबाहेर काढण्यासाठी पण मार्गदर्शन केलं. तसे कृषी विभागाच्या मार्फत महाराष्ट्र शासन AI तंत्रज्ञान हे शेतकऱ्याला लागू करण्यात आहे, म्हणजे आपण वापरात आणणार आहोत. तर त्याबद्दल कृषी विस्तार ॲप म्हणून एक आले, त्याबद्दलही शेतकऱ्यांना माहिती दिली. शेतकरी गट स्थापन करणे, शेतीशाळा, तसेच फळबागेबद्दल फळबागेचं क्षेत्र आपल्या इथं वाढवणे, याबद्दल पण आपण शेतकऱ्यांना त्या शेतीशाळेमध्ये माहिती दिली. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याकरिता गावस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप्स आणि पाणी फाउंडेशन डिजिटल शेतीशाळेचा लाभ घेण्याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी विजय गुहाडे, वैशाली तोडसाम यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या शेतीशाळेचा लाभ घेतला. तळ्यात मळ्यात या सांधिक खेळाने या शेतीशाळेची सांगता झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकोपा आणि उत्साह दिसून आला. गोंडवडसा येथील या शेतीशाळेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण धडे मिळाले आहेत. कृषी विभागाचे असेच उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतात आणि शेती विकासाला गती देतात. यमनमध्ये मृत्यूदंडाच्या छायाखाली असलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रिया यांच्यावरील निर्णयाचं भवितव्य येत्या 16 जुलैला ठरणार आहे. 2017 मध्ये यमनी नागरिकांच्या खुनाच्या आरोपाखाली मृत्यूदंड देण्यात आलेल्या निमिषाच्या सुटकेकरिता सध्या सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. 14 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात निमिषांच्या केस संदर्भात सुनावणी होती. याबद्दल काय झालंय ते आपण जाणून घेऊया. 2017 मध्ये यमनमध्ये यमनी नागरिक तलाल अब्दो महदी यांच्या खुनाच्या आरोपाखाली भारतीय नर्स निमिषा प्रिया यांना अटक करण्यात आली होती. निमिषा यमनमध्ये नर्स म्हणून काम करत असताना तलालच्या मदतीने तिने एक क्लिनिक सुरू केले होते. मात्र तिला मानसिक, शारीरिक व आर्थिक छळाला सामोरे जावे लागले आणि त्यातूनच ही हत्येची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. ट्रायल कोर्ट आणि यमनच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा 16 जुलैला अंमलात येणार आहे. दरम्यान तिची आई प्रेमा कुमारी गेल्या वर्षभरापासून यमनमध्ये शिबिर करीत आहे. या गंभीर प्रकरणात आता यमनमध्ये भारतीय समुदायाचे प्रतिनिधी, सुफी नेते आणि मध्यस्थ सॅम्युअल जेरोम भास्करन यांनी हस्तक्षेप केला आहे. तर भारतातील ऑल इंडिया सुन्नी जमियतुल उलेमा संघटनेचे महासचिव कांतापुरम MP अबुक्कर मुस्लियार यांनी देखील यमनमधील स्थानिक धार्मिक नेत्यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. आज सोमवार 14 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात नर्स निमिषा प्रिया यांच्याबद्दल सुनावणी होणार होती. भारत सरकारने याबाबत आज म्हटले आहे की त्यांनी शक्य ती सर्व पावले उचललीत. यमन ही अत्यंत संवेदनशील जागा आहे. भारत सरकारने जास्त हस्तक्षेप टाळण्यासाठी ही चर्चा खासगी स्तरावर केली, अशी माहिती अटॉर्नी जनरल R व्यंकटरमणी यांनी न्यायालयात दिली. तलालच्या कुटुंबाकडून क्षमा याचनेवर निमिषाच्या जीवाचे रक्षण आता अवलंबून आहे. जर तलालच्या कुटुंबाने ब्लड मनीची ऑफर मान्य केली तर निमिषा प्रिया यांचे प्राण वाचू शकतात. याबाबत निमिषा प्रियाचे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता सुभाष चंद्रन यांनी माहिती दिली. अभी इसमें हम पिटिशनर की तरफ से निमिषा प्रिया के वकील होने की तरफ से हमें पूरा 100% उम्मीद है, क्योंकि आज लैंड अटॉर्नी जनरल ने कोर्ट को ये वादा किया या ये अप्राइज किया है. गवर्नमेंट ऑफ इंडिया ने अभी ऑफिशियली ये 16 तारीख का एक्सिक्यूशन डेट पोस्टपोन करने के लिए एक रिक्वेस्ट डाल चुका है. अभी यमनी गवर्नमेंट से ये रिक्वेस्ट किया है ये 16 तारीख का एक्सिक्यूशन पोस्टपोन करने के लिए. फिर हमें और टाइम मिलेगा ये फैमिली के साथ अभी डिस्कशन करने के लिए, फैमिली के साथ नेगोशिएशन करने के लिए. और हमारा अभी ये प्रॉब्लम है, हमें हमारे पास टाइम बचा नहीं है और ये उम्मीद है और टाइम मिलेगा तो इसमें और लोग इसमें शामिल है और ये मामला हम सेटल कर सकते हैं. जो फैमिली के साथ नेगोशिएट करके वो उनका डिमांड है वो हम फुलफिल कर सकते हैं. और वो सब कोर्ट भी पॉजिटिव साइन दिया है, सुप्रीम कोर्ट भी, इंडियन सुप्रीम कोर्ट भी पॉजिटिव साइन है, गवर्नमेंट की तरफ से भी पॉजिटिव साइन है और हमारा भी एक पूरा उम्मीद है ये हम सेटल कर सकते हैं. So this is a challenge for us also. So we are not getting any support from the authorities or the official team. That's why we approached the Honorable Supreme Court, and today the Learned Attorney has informed the court that the government has officially sought a postponement of this execution date, and they are hopeful the government of Yemen will consider that. So then obviously we will get some time, and through that time
we can establish some negotiation channels and we can convince the family. आता संपूर्ण देशाचे लक्ष आहे ते 16 जुलैकडे निमिषा प्रियाच्या मृत्यूदंडाच्या निर्णयावर. चर्चेच्या अंतिम टप्प्यात असलेल्या चर्चांमधनं जर क्षमा मिळाली तर ती वाचू शकते. ब्लड मनी हाच एकमेव उपाय यावर आहे. तो कितपत काम करतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये औरंगाबाद NXT सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वोत्तम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.